करीच्या सारासाठी लागणारी सामग्री: अर्धी वाटी मी कैरी वाटून घेतलेली आहे मिक्सरमधनं. अर्धा मोठा बाउल भरून मी नारळाचं दूध घेतलं आहे. फोडणीसाठी तेल, मिरची, कढीपत्ता, हळद, हिंग, मोहरी, मीठ आणि गूळ. गूळ हा कैरीचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपण वापरायचा आहे. आता किती गूळ घालायचा तो आपापल्या चवीप्रमाणे. जर कैरी जास्त आंबट असेल तर गूळ जास्त लागेल, कैरी जर आंबट कमी असेल तर कमी गूळ लागेल. सार करण्यासाठी तोतापुरी कैरीचा वापर केला आहे. ती आंबट कमी असते आणि त्याचं सार खूप छान लागतं. कढईमध्ये 1 टीस्पून तेल घेतलं आहे. मी त्यात थोडी मोहरी घालते. मोहरी तडतडली की जिरं आणि 2 मिरच्या घातल्यात मी हिरव्या. आता मिरच्या पांढऱ्या होईपर्यंत जरा परतून घ्यायचं आहे. मी गॅस बारीक केला आहे. हे पहा, मिरची छान पांढरी झाली आहे. मी कढीपत्ता घालते, थोडा हिंग, चमचा हळद, हा अर्धा वाटी कैरीचा पल्प. आता त्यात मी नारळाचं दूध घालते. हे सगळं एकजीव मिक्स करून घेते. जर दाट वाटत असेल तर आपण थोडं पाणी घालून ती पातळ करायची आहे. मी पाणी घातलंय त्याच्यामध्ये, मीठ आणि गूळ. आधी गूळ मी 2च टीस्पून घालणार आहे. वाटलं मला अजून आंबट आहे तर मग गूळ वाढवेन. ही भातासोबत अतिशय चविष्ट लागते. गरम गरम भात आणि हे कैरीचं सार. फक्त आपल्याला एक काम करायचं आहे, उकळी येईपर्यंत त्याला कंटिन्युअसली हलवायचं आहे, म्हणजे ते दूध फाटणार नाही. आपण नेहमी आपली जशी कढी करतो, उकळी येईपर्यंत हलवतो, तसे हलवायचं आहे. आता साराला छान उकळी आली आहे. मी गॅस बारीक करते. आता आपण त्याला हलवलं नाही तरी चालेल, कारण आता ते दूध फाटणार नाही. 1-2 मिनिटं उकळी आली की मी गॅस बंद करेन. मी मगाशी 2 टीस्पून गूळ घातला होता. अगदी परफेक्ट झाला आहे. चवीला एकदम छान आंबट गोड झालं आहे हे सार. गरम गरम भातासोबत ते अगदी सुंदर लागेल. ती करून पहा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्सबरोबर जरूर शेअर करा. अशाच नवीन नवीन निरनिराळ्या रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.